सर्वेषां नमस्काराः। ह्यतनपाठे पूर्वतनकक्षायां वयं सूत्रस्थाने गुणस्य उपरि वयं चर्चा कृतवन्तः। तत्र गुणस्य अंशापर्यन्तं वयम् आगतः। गुणानां विचारः कथं करणीयः, गुणेषु उपरि चर्चा वयं करणीयाः। एतत् करणम् आवश्यकम् अस्ति। एतत् विचारः सर्वेषां मनसि आगतः। अतः अद्यतनपाठः, अद्यतनकक्षा गुणस्य उपरि वयं न तु टीकावाचनमस्ति, गुणस्य उपरि वयं चर्चयिष्यामः। कथं गुणस्य विचारः, गुणानां विचारः चिकित्सायाम् अहं करोमि, कथं करणीयः, एतादृशः विचारः, एतादृशः कार्यम् इदानीं वयं चर्चयिष्यामः। गुणानां चिकित्सायाम् उपयोगः कृत्वा, तस्य गुणस्य उपयोजनं कृत्वा वयं कथं यशः सम्पादिष्यामः, अस्माकं चिकित्सा कथं सरलः भवेत्, एतादृशाः बहवः विचाराः इदानीम् अद्यतनपाठे एव वयं चर्चयिष्यामः। कथं युक्त्या प्रमाणेन, कथं विचारेण, अनेकविधः विचारेण वयं तस्य गुणः चिकित्सायां प्रयुज्यं कर्तुं शक्नुमः, एतादृशः सर्वम् इदानीम् एव अद्यतन एव पाठे वयं चर्चयिष्यामः। आजच्या पाठामध्ये वयं प्रतिदिनं संस्कृतभाषायाम् एवम् आरब्धं कुर्मः। अतः एवम् अद्यतन व्याख्यानमहं संस्कृतेन एव आरम्भं कृतवान्। तर आज काल आपण ह्याच्यावर आलेलो की गुणांचा श्लोकावर आलेलो, गुणांचा 20 गुण वाचलेले टीकेमध्ये, आणि आता त्या गुणांवर थोडंफार बोलूया असं काल झालं, म्हणून आता आपण आज गुणांवरच बोलायचं आहे. सगळे गुण एका लेक्चरमध्ये होणं शक्य नाही, कारण जर त्याचं विस्ताराने एकच गुण सांगत बसलो तर शक्य नाही आहे. पण आपण एक विचार हे करूया, काही गुण घेऊया आणि मग उद्या परवापासून रेग्युलर आपलं टीका वाचन घेऊ. त्याच्यामध्ये जे काही येतील गुण मग त्यावेळी ते समजवू. 5-6 लेक्चर फक्त गुणांनाच जातील, असं इतकं ते मोठं प्रकरण आहे. तर आज आपण आता सुरुवातच करूया गुण या विषयावर. गुणांचा विचार तुम्ही चिकित्सेमध्ये करताना कशा पद्धतीने करता. तर आपण रुग्णासमोर आल्यावर त्या रुग्णांचे आपण प्रश्न, होय रेकॉर्डिंग मी स्वतः करतोय, आजचंच लेक्चर फक्त रेकॉर्डिंग करते. प्रत्येक लेक्चर रेकॉर्डिंग होणं अशक्य आहे, कारण प्रत्येक लेक्चर 1-1 तासाचं रोजचं होतं टीकावाचं, त्यामुळे ते शक्य नाही. आजचं करतोय, लोकांनी सांगितलं म्हणून. तर चिकित्सेमध्ये आपण हेतू बघतो आणि मग ते हेतूंचे गुण काढतो आणि त्या गुणांच्या विपरीत चिकित्सा द्यायचा प्रयत्न करतो. मग ती चिकित्सा त्या गुणांच्या विपरीत कर्म असतं किंवा त्या गुणांच्या विपरीत द्रव्य आपण निवडतो. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की द्रव्यांचं कसं करायचं, वर्गीकरण कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला ती द्रव्य निवडणं, सिलेक्शन करणं सोपं जाईल. त्या पद्धतीने तुम्ही ते करत आहातच. आणि मग अशा पद्धतीचं द्रव्याचं निवड केल्यानंतर ते द्रव्य त्या कल्प, त्याचे त्या व्याधीच्या स्वभावाच्या विपरीत असे कल्प देणं, म्हणजे उदाहरणार्थ अश्मरी असेल तर वात देणं, अशा पद्धतीचं आपण ते त्या पद्धतीने कल्प करतो.
आणि मग चिकित्सेत आपल्याला कमी औषधांमध्ये, कमी मात्रेमध्ये यश मिळतं. तर आता त्या गुणांचा विचार मी वैयक्तिक कसा करतो, तुम्ही कसा करू शकता तो विचार तुम्ही करायचा आहे. आणि मग कधी कधी गुणांचा विचार न करता कसं चूक होते आपली चिकित्सेमध्ये, त्याच्याबद्दल आपण आज बोलूया. काही थोडेफार गुण घेऊया जेणेकरून ते कळेल तुम्हाला. तर कुठलंही द्रव्य आपण ज्यावेळी घेतो त्यावेळी ते 1 गुण असलेलं, 2 गुण असलेलं, प्रत्येकात एकच गुण आहे असं नाही की 2 गुण असतील, 3 गुण असतील, अशी द्रव्य असतात. आणि त्या गुणांनुसार त्यांचं कार्य होत असतं. काल मी जसं तुम्हाला सगळं रसगुण विभाग सांगितलं त्या पद्धतीने गुणांचाही विचार करून त्या द्रव्याचं कार्य होत असतं. आणि मग जर त्याचं आपल्याला जर निवड योग्य पद्धतीने करता आली, कुठे शीतवृक्ष वापरायचं, कुठे स्निग्ध शीत वापरायचं, कुठे वृक्ष खरं वापरायचा, कुठे विषद गुण वापरायचा, अशा पद्धतीने जर आपल्याला विचार करता आले एक्झॅक्ट, तर फार सोपं होऊन जातं चिकित्सेच्या दृष्टीने. आपल्यालाही चिकित्सा काय दिली याचा सिद्धांत कळतो. 10 दिवसांतर पेशंटमध्ये काय बदल होणार आहे हे आपल्याला जजमेंट येते. अशा सगळ्या गोष्टी अगदी सहज होऊन जातात. तर गुणांचा विचार करताना आता आपण पहिला गुण घेऊया, म्हणजे तसं बोलणं लेक्चर तशा पद्धतीने ते होऊन जाईल. तर गुणांचा विचार करताना तुम्हाला महाभूतांचा विचार, महाभूत तुम्ही काय करायचं आहे की काम काय करायचं आहे हे नुसतं ऐकायचं नाही आहे. तर तुम्ही विचार काय करायचा की महाभूतांचे गुण तुम्ही बघायचे. नंतर तुम्ही जे रस सांगितले ते रसांचे गुण, रसांचं कार्य बघायचे आणि सारखं वाचायचं आहे. सारखं वाचल्यानंतर ते एक मेंदूमध्ये तो प्रोग्रॅम तयार होतो. तर ते सारखं वाचलं गेलं पाहिजे. गुणांची कार्यद्रव्य गुणशास्त्र याच्यात सगळ्यात दिलेली आहेत, म्हणजे मी काही वेगळं सांगणार असं काही नाही आहे. तर हे सारखं वाचलं तर ते होणार आहे, तर तशी द्रव्य तुम्हाला आठवणार आहे, अशा पद्धतीने होणार आहे. तर आपण पहिला गुण घेऊया, गुरुगुण, जो नेहमी आपल्याला जे येतात वापरात त्या पद्धतीने. तर असा गुरुगुणाचा विचार करताना हा जो गुरुगुण आहे तो पृथ्वी आणि आप महाभूताचा आहे. आता तुम्ही पृथ्वी आणि आप महाभूत जर वाचला असेल तर तुम्हाला खूप आणि कल्पना येते की गुरुगुण काय आहे. तर हा गुरुगुण हा बृहण करणारा गुण आहे, जो शरीरात ताकद वाढवतो. कफवर्धन करणारा गुण आहे, धातुवर्धन करणारा गुण आहे, देहबल वाढवणारा, ताकद शरीराची वाढवणारा असा गुण आहे. पण सोबतीला हाच गुण जर जास्त प्रमाणात गेला तर हाच गुण ग्लानी निर्माण करणारा आहे, हाच गुण आळस निर्माण करणारा आहे, हाच गुण गुरुता निर्माण करणारा आहे, हाच गुण शोथरोध निर्माण करणारा आहे. त्यामुळे बृहण करणं शरीराचं, पोषण करणं शरीराला ताकद देणं, धातूंचं वर्धन करणं हे कधी शक्य आहे, जेव्हा त्या शरीराचा कायाग्नी, जेव्हा शरीराचा जठराग्नी चांगला आहे. गुरुगुण पचवण्याचे सामर्थ्य ज्यावेळी अग्नीत असेल त्यावेळीच हा गुरुगुण काम करणार आहे. ज्यावेळी अग्निमांद्य असेल, ज्यावेळी अग्नीचं बल कमी असेल, मग ते वयानुसार असेल किंवा ऋतूनुसार असेल किंवा व्याधीनुसार असेल, कुठल्याहीनुसार त्या अग्नीचं बल ज्यावेळी कमी असेल त्यावेळी हा गुण वापरताना, हा गुण ज्यावेळी वापरतो, कारण चुका होण्याचे चान्सेस खूप असतात, त्यावेळी ह्या गुणाची द्रव्य वापरताना आपल्याला युक्तिप्रमाण करावं लागतं. काहीतरी गोष्टी कराव्या लागतात की तो गुण त्या शरीरात जावा, पण त्या गुणाने अग्निमांद्य होऊ नये, त्या गुणाने गुरुता येऊ नये, असे कारण अग्निमांद्य होणारा हा गुण आहे. ह्या गुणाचा अतिरेक झाला, ह्या गुणाची मात्रा वाढली की अग्निमांद्य होणारा हा गुण आहे. हा गुण पचायला खूप काळ घेतो. नेहमीचं जी द्रव्य पचतात लघुगुणाची, तसा हा द्रव्य हे गुण असलेलं द्रव्य पचायला खूप काळ घेतं नेहमीपेक्षा.
त्यामुळे त्याचा जो काही परिणाम दिसणार आहे तो खूप काळानंतर दिसतो. ते काळ पचायला ज्यावेळी आपण देतो त्यावेळी त्याला तेवढा काळ द्यावा लागतो. त्याच्यामध्ये दुसरं द्रव्य टाकावं नाही लागत. म्हणजे सकाळी मी जर गुरुगुणाचं कुठलं तरी औषध दिलं तर मग संध्याकाळी दुसरं औषध देणं इष्ट असतं माझ्यासाठी. परत दुपारी डोस देणं हे शक्यतो टाळलं गेलं पाहिजे. कारण तो सकाळचा जो गुरुगुणाचा डोस आहे, जे द्रव्य देणार आहे तेच मुळात व्यवस्थित पचलं पाहिजे. मग भूक लागेल ना लागेल ती नंतरची गोष्ट. त्यामुळे गुरुगुणाची द्रव्यांचा विचार करताना गुरुगुणांच्या द्रव्याचा विचार करताना हा बारीक बारीक विचार केला गेला पाहिजे की हे द्रव्य जर अग्नी कमी असेल तर अग्निमांद्य निर्माण करणार आहे. हे द्रव्य जर आपण ज्यावेळी देतो शरीरामध्ये, मग ते गोक्षूर असेल, शतावरी असेल, कुठेही असेल, ते जे द्रव्य मी देतो त्यावेळी ते द्रव्य देताना त्याचा अग्नी असा हवा की ते पचलं गेलं पाहिजे. त्यामुळे आधी त्याची अग्निचरण शक्ती ही शक्ती हे पचनशक्ती ही सगळी तुम्ही विचारायची रुग्णाला. त्याला आधी जर जेवण पचत असेल व्यवस्थित आणि तेवढ्या काळामध्ये पचत असेल तर ही द्रव्य देण्यात पॉईंट आहे. नाहीतर आपण ती वीर्यवान गुरुगुणाची अशी द्रव्य देणार आणि मग ती पचणार नाहीत आणि मग अग्निमांद्य होऊन जातं. आणि मग मी गोक्षूर दिला तरी पण खडामुतखडा पडत का नाही, मी शतावरी दिलं तरी वजन का वाढत नाही, हे जे प्रश्न उपस्थित राहतात प्रॅक्टिसमध्ये ते ह्यामुळे उपस्थित राहतात. कारण आपण अग्नी चांगला केलेला नसतो. आपण गुरुगुण ज्यावेळी टाकणार आहोत पेशंटच्या पोटात त्यावेळी त्या पोटामध्ये अग्नी असायला हवा. हे फार महत्त्वाचं आहे. कारण शतावरी दुधासोबत दिली जाते, ग्लासभर दुधासोबत, आणि ती काही पचायला मागत नाही. गोक्षरासारखी औषधं दिली जातात, उडदासारखी औषधं दिली जातात, माशासारखी अशी ही औषध दिली जातात आणि ती पचायला काही लवकर हे मागत नाहीत. आणि त्यात अग्नी जर मांद्य असेल तर मग अनेक काळ ट्रीटमेंट देऊनही यश तर मिळत नाही, शिवाय वेगळाच त्याला व्याधी व्हायला लागतो. तो म्हणतो सर शतावरी कल्प घेतलं दुधासोबत किंवा शतावरी चूर्ण घेतलं दुधासोबत की मला पोट जड वाटायला लागतं, मला आळस येतो, मला ते काय आणि अशक्तपणा येतो. कारण ते न बसल्यामुळे परत श्रोतोरोधांमध्ये संघ निर्माण होतो आणि परत धातू पोषण व्यवस्थित होत नाही, परत त्याला थकवा यायला लागतो त्या रुग्णाला. आपल्याला वाटतं थकवा येतो आहे म्हणजे त्याने अजून पिलं पाहिजे शतावरी कल्प किंवा रोज अजून पिलं पाहिजे, कारण थकवा तर तुला आलेला आहे, तुझं धातू क्षय झालेला आहे आणि मग आपण अजून त्याला शतावरी कल्प घे म्हणतो, सकाळ संध्याकाळी पण घे म्हणतो, म्हणजे आणि थकवा जाईल. हे आपण अजून वाढवत असतो कॉम्प्लिकेशन. त्यामुळे आणि हे व्यवहारात दिसतं. ग्लासभर दुधामध्ये शतावरी कल्प टाकून पिणारे लोक असतात की त्यांचं धातू त्यांना वाढवायचं असतं, सगळे धातूंचं पोषण करायचं असतं. पण अग्नी आहे का चांगला ही मूळ गोष्ट बघितली गेलेली नसते. शतावरी कल्प दुधातून पिताना, शतावरी चूर्ण खाताना, गोक्षरासारखी औषधं खाताना, माशासारखी औषधं खाताना आणि कुठली मधुर रसाची गुरुगुणाची औषधं खाताना त्याचा अग्नी चांगला आहे का हे वारंवार बघणं गरजेचं आहे. ते जर नसेल, तो जो गुरुगुण असलेलं द्रव्य खाऊन जर त्याला वाटत असेल की पोट जड होतं आहे, अजीर्णासारखं लक्षण दिसत आहेत, जड आणि थकवा येतो आहे आणि थकवा येणं हे लक्षण तुमच्या रुग्णांमध्ये दिसतं की तो शतावरी कल्प घेऊनही त्याला अजून थकवा येतो आहे, किंवा कुठलंही तुम्ही अवले कुष्मांड अवलेसारखं द्रव्य दिलं आहे आणि अजून थकवा येतो आहे. अशा पद्धतीचं त्याला ज्यावेळी दिसतं त्यावेळी समजायचं की ह्या अग्निमांद्य आहे, त्याचं अग्निवर्धन केलं पाहिजे, श्रोतसं त्याची विवृत्त केली पाहिजे, तिचा अग्नी चांगला केला पाहिजे, तर त्याचा धात्वाग्नी चांगला होईल, तर धातूंची पोषण होईल. श्रोतशोधन झालं तर ते सगळं पुढची प्रक्रिया घडणार आहे धातुपोषणाची, आणि त्यासाठी पहिला अग्नीवर काम करणं गरजेचं आहे. सरसकट पेशंटला दिलं जातं की हा रसायन कल्प घे किंवा हा अवलेय कल्प घे, कुठला तरी कुष्मांड अवलेय घे, अजामांस रसायनं घे किंवा अशी दिली जातात आणि मग ती अग्निमांद्य करत ठरतात. त्यामुळे गुरुगुण हा इतका महत्त्वाचा आहे प्रॅक्टिसमध्ये आणि आपण गुरुगुणाची अनेक औषधं वापरतो. त्यामुळे हा विचार करणं गरजेचे आहे. शक्यतो ज्यांचा विपाक मधुर आहे, शक्यतो प्रायः ज्यांचा विपाक मधुर आहे ती द्रव्य ही गुरुगुणाची आहेत, जी मधुर रसाची आहेत ती द्रव्य गुरुगुणाचे आहेत प्रायः. ज्यांचा विपाक मधुर आहे तर मधुर विपाक असलेल्यांचं त्याचं काम सांगितलेलं आहे चरकाचार्यांनी की हे मलमूत्राचं सृष्ट विन्मूत्र आहे, मलमूत्राला बाहेर फेकणारी द्रव्य आहेत, शुक्र वाढवणारी द्रव्य आहेत, बल वाढवणारी द्रव्य आहेत.
विपाक मधुर विपाकाची कामं दिलेली आहेत हां. तर त्या पद्धतीने ते कफ वाढवणारी, शुक्र वाढवणारी अशी द्रव्य आहेत, जशी द्राक्षा किंवा दुग्ध आपण जे घेतो म्हैशी दुग्ध, तरी त्या पद्धतीचे आहेत. कधी तर त्याचा अग्नी चांगला असेल तर ही गोष्ट घडणार आहे. म्हैशीच्या दुधाला तर सरळ सरळ सांगितले की हे अग्निमांद्यकर आहे, म्हणजे ज्याचा अग्नी खूप आहे, ज्याला निद्रेची गरज आहे, अशा 2 कंडिशन असतील तर म्हैशीचं दूध प्यावं, अन्यथा ते पिलं तर महाअभिषंधी ठरतं. ते गुरुगुण आहे, त्यात त्याला द्रव महाभूत प्रधान आहे. गुरुगुणाचा मुळात महाभूतांचाच म्हणजे पृथ्वी महाभूत आणि जलमहाभूताचाच तो गुण आहे, आणि त्यात जर ते द्रव हे असेल तर आणि अग्निमांद्यकर करतं, अभिषंध निर्माण करतं, शरीरामध्ये रोगप्रवृत्ती निर्माण करतो. त्यामुळे पेशंटला सांगताना दूध प्या आपण जरी सांगितलं ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरसकट आधुनिक वैद्यशास्त्रातले पण सांगतात हळद दूध प्या, हे दूध प्या, ते दूध प्या, तरी सांगताना अग्नी चांगला आहे का हे गरजेचं आहे. सामता असेल आणि तुम्ही गाईचं दूध जरी पिलं तरी ते विष निर्माण करतं. भगवद्गीतेमध्ये पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगताना सांगितले की तुझ्यामध्ये अहिंसा हे तत्त्व जरी असलं, ते तत्त्व जरी चांगलं असलं तरी आता मैदानात हे अहिंसा तत्त्व वापरणं हे वाईट आहे. आता जर तू हा गुण जर तुझ्यातला वापरलास तर तू निश्चित धर्मापासून लांब जाशीलच आणि हरशील ते वेगळं, स्वतःचं प्राण गमावशील ते वेगळं. तुम्ही इथं हिंसा ही आली पाहिजे तुझ्यामध्ये, तू हिंसा करायलाच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी त्यांनी याचं उदाहरण दिलं आहे की सामजवरात ज्याप्रमाणे दूध जरी कितीही अमृता समान असलं, दूध जरी कितीही चांगलं असलं तरी ते सामजवरामध्ये ज्यावेळी देतो आपण, सामावस्थेत देतो त्यावेळी ते कितीही चांगलं असलं तरी ते विषयुक्त ठरतं, असं उदाहरण त्यांनी तिथेच दिलेलं आहे. म्हणजे आपण इथं पेशंटला ज्यांचा अग्निमांद्य आहे त्यांना दूध प्यावं का, दूध द्यावं का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे सरसकट सगळ्यांना जे आपण नियम दिले जातात ते भले अँटीऑक्सिडंट असे ना, ते भले काही असे ना, ते भले गोल्डन मिल्क असे ना, पण ती देण्याची जी कंडिशन आहे, ती जी अग्नीची जी कंडिशन आहे ती बघूनच दिलं पाहिजे. तो जीर्ण ज्वर असेल तर एक वेळ ठीक आहे, पण जर सामज्वर असेल, नुकताच निर्माण झालेला ज्वर असेल तर त्याच्यात दूध देणं अतिशय चुकीचं आहे, परत तो व्याधी वाढवणार आहे. आणि म्हणून दूध पिऊन, गोल्डन मिल्क पिऊनही ज्वर येत आहेत लोकांना, त्याची कारणं ही आहे. हा गुरुगुणाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. फळांचे रस दिले जातात रुग्णाला, फळं त्याच्यावर अग्निसंस्कार कुठलाही झालेला नाही आहे. फळं हा लास्ट प्रोडक्ट आहे झाडाचा, त्याच्यामध्ये गुरुता आहे. अग्निसंस्कार कुठलाही न झालेलं असं ते फळ शरीराचा अग्निमांद्य निर्माण करतं. ते कितीही त्याच्यात विटॅमिन्स असो, कितीही त्याच्यात मिनरल्स असो, त्याच्यात काहीही असो, पण जर ते पचलंच नाही शरीरात तर ते आम निर्माण करणार आहे, व्याधी निर्माण करणार आहे. त्यामुळे अग्निमांद असलेल्या पेशंटला, जीर्ण व्याधी असलेल्या पेशंटना, ज्याचा अग्नी कमी झालेला आहे, त्यांना फळांचे रस देणं, फळं देणं खायला, हे ह्याच्यासारखा वेडेपणा दुसरा काही नाही. त्यामुळे आपण ॲज ए वैद्य आपण असे विचार करायचे नाही. आपण त्याला जे काही देणार आहोत ते मग लघुगुणाचं असलं पाहिजे, लघुगुण पण आपण घेऊ, लघुगुणाचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये अग्नी टाकायचा आहे, म्हणजे त्याच्यावर अग्नीचे संस्कार करायचे आहेत. मग ते मुगाचं कडण असेल नका, मऊ भात असेल नका, ज्याच्यामध्ये अग्नी आपण टाकलेला आहे. आपण हे जे संस्कार करतो म्हणजे काय करतो, त्या भावपदार्थामध्ये अग्नी टाकतो. अग्नी का टाकतो, कारण शरीरातला अग्नी कमी आहे म्हणून आपण बाहेरचा अग्नी त्याच्यात टाकतो, आणि तो अग्नी त्याच्यात टाकल्यावर शरीराला कमी अग्नी लागला तरी चालतो, का त्याच्यात ऑलरेडी अग्नी असतो. हे अग्निभूत टाकणं त्या पदार्थामध्ये हे या संस्काराने होतं. मग ती भावना देणं का असेना, ते शिजवणं का असेना, ते तळणं का असेना, ते उकडणं का असेना, ते भाजणं का असेना, ह्या सगळ्या पद्धती ह्या अग्नी त्या भावपदार्थामध्ये टाकणं यासाठी केल्या जातात. मग ते तो पदार्थ उकडल्यावर त्याच्यातले विटॅमिन जातील, त्याच्यातलं हे जाईल ते जाईल, हा विचार आपण करत नाही. आपल्या दृष्टीने काय खातो याच्यापेक्षा तो किती पचवतो याला महत्त्व आहे. त्यामुळे गुरुगुण हा त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आता गुरुगुणाचं सगळ्यात जास्त वापरणारं द्रव्य म्हणजे आपण आता काय विषय आहे की एका गुणाबद्दलच बोलायला लागलं तरी गुरुगुणाला 1 तास पण लागेल, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता काल तुम्ही बोललायत गुणाबद्दल बोलू, म्हणून मी गुणाबद्दल तुम्हाला कसे विचार करावे यासाठी मी तो आज घेणार आहे. परत ह्याच्यावरच बोलत बसणार नाही, कारण 20 गुण आहेत, म्हणजे जवळजवळ आपल्याला 10 लेक्चर जातील त्याच्यात. तर शतावरी आपण जी रेग्युलर तुम्ही वापरता, क्लिनिकमध्ये सगळे वापरता, तर आता ही शतावरी
जी मधुर आहे, गुरुगुणाची आहे, शीतवीर्याची आहे. आता ही वापरताना मग आपण काय काय करायला पाहिजे? एक तर तुम्ही शतावरी कल्प बनवा, जेणेकरून त्याला लघुता येईल. जरी लघुता आली तरी त्यात साखर असणार आहे, त्यामुळे तो तितकंसं ते लघु होत नाही. शतावरी कल्पच्या 2 चमचे तुम्ही दुधासोबत घेता तरी त्या पेशंटला अग्निमांद्य दिसतं. ज्या पेशंटला सकाळी उठल्यावर पित्तासारखं वाटतं, पचन झालेलं नाही, असे पेशंटला रात्री लेट जेवणाची सवय असते किंवा रात्रीचं जेवण त्याचं पचलेलं नाही आणि त्यावेळी तुम्ही सकाळी जर परत शतावरी कल्प दुधासोबत देत असाल तर ते आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे. त्यामुळे रात्रीचं जेवण सकाळी जर पचलेलं नसेल आणि त्याच्यावर तुम्ही दूध देत असाल तर त्याच्यासारखं वाईट काय तुम्ही करत नाही. तूप पण गुरुगुण आहे आणि आता यांनी प्रश्न विचारला, तूप पण गुरुगुण आहे आणि तो अग्निदीपक आहे. कधी अग्निदीपक आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कधी? जर तो कमी मात्रेत तूप दिलं तर. जर तूप तुम्ही पाव चमचा काही अर्धा चमचा अग्नीनुसार जर कमी मात्रेत दिलं, अग्नी जास्त तूप कमी असं मात्रेत दिलं तरच ते तूप अग्निदीपक आहे. जर तुम्ही मोठ्या मात्रेत ते तूप दिलं तर ते अग्निदीपक होत नाही, ते परत अग्नीला विझवतं. त्यामुळे हे डोक्यात ठेवा. तूप किती मात्रा महत्त्वाची आहे. त्यामुळे इवन शतावरी पण अग्निदीपक आहे. शतावरीचे ज्यावेळी तुम्ही गुण बघाल तर ती प्रभावाने अग्निदीपन करते. ज्यावेळी शुक्र क्षयातून उत्पन्न व्याधी होतात त्याच्यातून अग्निमांद्य असं प्रतिलोम असं होतं, त्यावेळी शतावरीसारखं श्रेष्ठ औषध नाही. कधी? मात्रा त्याची कमी असेल तर. मात्रेवर मी येणारच आहे. तुमचा माईक कोणाचा चालू? बोला. तेच सांगतो. तुम्ही जर ते बॉईल करून दिलं तर, आणि तेच सांगतो, जितका तुम्ही त्याला अग्निसंस्कार कराल, जितका तुम्ही त्याच्यावर उकळून द्या, काही करून द्या, ते जेवढा तुम्ही कराल तेवढा ते फायदेशीर आहे. आता कमी मात्रा म्हणजे किती? तर ती जजमेंट आहे पेशंटनुसार. ते असं प्रत्येकनुसार मला सांगता नाही की ते 2 ग्रॅमच द्या तुम्ही, 1 ग्रॅम द्या असं नाही, पण कमीत कमी मात्रेपासून सुरुवात करा. ज्यावेळी गुरुगुण असतं द्रव्य त्यावेळी डोस हा कमीपासून सुरू करायचा, मग तो थोडा नंतर वाढवत जावा तुम्ही. पण त्या अग्नीला त्याची सवय होऊ दे त्या द्रव्याची. आता पेशंटचा सकाळी उठला आहे, त्याने आंघोळ केली आहे आणि त्याला भूक लागते असं तो पेशंट म्हणत असेल, त्याला कुठलंही अजीर्णासारखी छर्दीसारखी सकाळची लक्षणं काही त्याला दिसत नाही आहेत, तर अशा पेशंटमध्ये द्रव्यांचे घन हे सगळे गुरु होतील. म्हणजे काय प्रश्न परत विचार. तर अशा वेळी जर शतावरी त्याला दिलं 1 कपभर दुधातून, निदान तुम्ही दुधाची मात्रा कमी करू शकता, ग्लासभर ते द्यायचं नाही आहे. तर आहार मात्रा अग्निबलापेक्षेने सांगितली आहे की आहाराची मात्रा ही अग्नीच्या बलावर अवलंबून आहे. हे जे सूत्र आहेतच. तर तुम्ही जर 1 कपभर दुधातून त्याला दिलं आणि तो शतावरी कल्प दिली की मला 11 वाजेपर्यंत जरी भूक लागत नाही सकाळी 9ला पिलं की तुम्हाला जजमेंट येणार त्याची. आलं लक्षात? तर मग जर त्याला 3 तास एक गोष्ट घेतल्यावर 3 तासानंतर भूक कडकडून लागत असेल तर तुम्ही मग त्याची मात्रा वाढवायची काही गरज नाही, तेवढी मात्रा त्याला इनफ आहे. अशा पद्धतीने ती सेल्फ जजमेंटची गोष्ट आहे, किती मात्रा करायची किंवा काय करायची. पण तुम्हाला एक सिद्धांत मी सांगतोय काय करायचं, चुका कुठे होतात ते सांगतोय मी. कारण मग अशा पेशंटला शतावरी, विदारी, अश्वगंधा, बला असं रसायन दिलं जातं आणि सकाळी गरम पाण्यासोबत खा म्हटलं जातं. आधीच त्याचा अग्निमांद, आधीच त्याचा श्रोतरोध आणि त्यात ते वीर्यवान अशी गुरु औषधं ती पोटात गेली की पुढं काही होत नाही त्यांचं. ते चिरपाकी होतात, संध्याकाळी त्याचे ढेकर येतात, त्याला अगदी कठीण होऊन जाते कंडिशन. तर पहिला अग्नी चांगला करा. तर त्या दृष्टीने तुम्ही ते शतावरीचा विचार करायचा, शतावरी कल्पाचा विचार करायचा. आता शतावरी कल्प देताना शक्यतो गाईच्या दुधासोबत द्यावं, म्हैशी दुधासोबत शक्यतो देऊ नये, हे विचार तुम्ही करू शकता. त्यातल्या त्यात लक्षात ठेवा, एक वेळ द्रव्य कमी असेल, अग्नी चांगला असेल, चालतंय, पण अग्नी कमी आहे आणि द्रव्याची मात्रा जास्त आहे असं नको होऊन द्या. अग्नीला उपहत करू नका, अग्निमांद्य होईल असं काही वागायचं नाही. एक वेळ द्रव्य कमी दिलं, अग्नी चांगला असेल, लवकर पचेल द्रव्य, लगेच तुम्हाला कळेल अरे हे एवढ्या मात्रेत दिलं लगेच पचतंय, त्याला एवढ्या मात्रेत दिलेला परिणाम लगेच दिसतो. पचतं म्हणजे काही लगेच परिणाम त्याचा दिसायला लागतो. जर एवढा लगेच दिसत असेल तर मग तुम्ही अग्नीची द्रव्याची मात्रा वापरा. त्यामुळे ते एका स्टेप वाईज वाढवणं गुरुद्रव्य तरी हे गरजेचं आहे. अशीच गुरुद्रव्य ज्यावेळी तुम्ही वापरता वेगवेगळ्या
अवयवांचं बल वाढवण्यासाठी गुरुद्रव्य हे काय करतं, त्या त्या धातूचं त्या त्या अवयवाचं बल वाढवतं. गुरुता आहे त्याच्यात, त्यामुळे ते बृहण करतं त्या त्या धातूचं. त्या त्या धातूचं तुम्हाला बृहण ज्यावेळी करायचं असेल त्यावेळी त्या त्या धातूंकडे जाणारं, त्या त्या धातूंकडे गामित्व असलेली द्रव्य त्याच्यासोबत तुम्ही देऊ शकता. दुसरं एक करू शकता तुम्ही, हे गामित्व राहू दे बाजूला, दुसरं एक काय करू शकता की शतावरी आता तुम्ही द्यायची आहे तुम्हाला आणि ती हे होते, तर त्या शतावरीसोबत लघुगुणाची, उष्ण गुणाची, अग्निमांद्य दूर करणारी, दीपन पाचन करणारी, आकाश महाभूत प्रधान असलेली, उष्ण अशी, परंतु हे सगळं असताना ती त्याच्यासारखी म्हणजे वृक्ष, शतावरी जशी वृक्ष आहे तशी त्याच्यासारखी वृक्ष, शुक्रधातू वर्धन करणारी अशी द्रव्य त्यात टाकू शकता. म्हणजे कुठलं, तर साधं सुंठ, हे एवढं वर्णन केलं ते द्रव्य आहे सुंठ. तर सुंठ आणि शतावरी अशी जर सममात्रेत तुम्ही दिलीत तर अग्निमांद्य ते होत नाही. त्यामुळे शतावरी कल्प असेल किंवा शतावरी चूर्ण तुम्हाला द्यायचं असेल तर त्या सममात्रेत तुम्ही सुंठीचं चूर्ण टाका, जेणेकरून ती शतावरी पाचन पण तिचं होईल, दीपन पण होईल, रुग्णाचं अग्निमांद्य असेल तर अग्निवर्धन पण होईल, आणि ती शतावरीचं जे तुम्हाला अपेक्षित कार्य आहे ते तुम्हाला ते शतावरीचं कार्य मिळेल. मी शतावरी एक उदाहरणासाठी तुम्हाला घेतली की ती आपण जास्त वापरतो रेग्युलर, म्हणून ते गरजेचं आहे. आता ही शतावरी जर तुम्हाला वेगवेगळ्या धातूंकडे पाठवायची असेल, तिचं बृहण कर्म वेगवेगळ्या धातूंकडे पाठवायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर शतावरी जर तुम्हाला एक उदाहरणासाठी सांगतो की शतावरी जर तुम्हाला गर्भाशयाचं बल वाढवण्यासाठी हे करायचे असेल, अजादुग्ध हे गोदुग्धापेक्षा लघु आहे, कारण ती शेळी इकडे तिकडे फिरते, चालते, जे वनस्पती खाते ते तिक्त रसात्मक वनस्पती खाते, त्यामुळे त्या अजामध्ये तेवढं लघुत्व येतं. त्यामुळे अजादुग्ध तुम्ही वापरू शकता. गोदुग्ध अग्निमांद्य दीपन करेल की अग्निमांद्य करेल, मुळात दुग्ध जे प्रकरण आहे ते मुळात काही दीपनासाठी बनलेलं नाही, ते आहार्य द्रव्य आहे. दीपन करणार, त्याच्यात जोपर्यंत तुम्ही दीपनीय टाकत नाही तोपर्यंत दीपनीय होणार नाही. शतावरी कल्प टाकलं तर ते दीपनीय होईल, सुंठ टाकलं तर ते दीपनीय होईल. त्यामुळे ते मात्रेनुसार ठरतं. अग्नी हे आपण असेच करायची, जजमेंट करायची आहे. मात्राही आपण ठरवू शकतो. रुग्णाचा अग्नी आपण ठरवू नाही शकत आहे, त्यामुळे मात्रा किती द्यायची हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे मात्रेचा विचार करायचा आहे. बघा, गुरुगुणच चालू आहे आपलं, असं आहे. म्हणून ते गुणांवर बोलत राहिलं की खूप वेळ जातो, त्याचं कारण हे. तर त्याचा अग्नी आपण वाढवू शकतो, पण आहे तो त्याच्यात काय आपण हे करू शकत नाही, ती जजमेंट येत नाही. मग आपण मात्रेची जजमेंट आपल्या हातात आहे, ती आपण करायची. संस्काराची जजमेंट आपल्या हातात आहे, त्या द्रव्यावर संस्कार करणं, म्हणजे शतावरी कल्प हा संस्कारच झालेला आहे, अग्निसंस्कार. त्यामुळे ती त्या शतावरी चूर्णापेक्षा लघुता आलेली आहे तिच्यात. पण ते संस्कार करता येतात. आपण सुंठ असे द्रव्य टाकली तर ते आणि ती लघुता येते त्या कल्पाला. किंवा एखादं द्रव्य भाजणं, म्हणजे उडीद आता द्यायचं असेल मांसवर्धनासाठी तर उडदाची डाळ भाजायची आणि मग तिचं पीठ करून अशा पद्धतीने ते वापरू शकतो आपण. तर हे अग्निसंस्कार, त्याच्यात अग्नी घालणं, त्या भावपदार्थात अग्नी निर्माण करणं, त्या भावाग्नी निर्माण करणं हे त्या संस्काराने होतं, आणि त्यासाठी आपण ते करतो. तर आता विचारा, नाही कशाय रस नाही ना देऊ शकत. आता तो पण लघु आहे, आलं का लक्षात. पण तेवढंच उपयोगाचं नाही, त्याचे बाकीचे पण गुण हे झाले पाहिजेत ना. एक जे रेग्युलर वापरणारं आपण जे कॉम्बिनेशन्स आपण जे म्हणतो की ज्याने रिझल्ट मिळतात, आणि तो ती जी ही आहे सुंठ जी आहे ती विपाकी मधुर आहे, त्यामुळे शुक्रवर्धन करते ती विपाक मधुर असल्यामुळे. ती जरी तिखट असली, तिखट गुण काय वीर्यवर्धन करणारा नाही आहे, शुक्रवर्धन करणारा नाही आहे, पण त्याचा मधुर विपाक करतो. विपाकाने काल मी त्याविषयी झालं आपलं, विपाक कधी हे होणार नाही, रस कधी जिंकणार, तर त्याच्यामध्ये ते काल मी झालं. त्यामुळे ते त्या पद्धतीने तुम्ही सुंठ त्याच्यात ॲड करून शतावरी चूर्ण देऊ शकता, समप्रमाणात ॲड करून, जेणेकरून तुम्ही थोड्या जरी मात्रेत ती शतावरी जरी गेली
तरी तुम्हाला जो अपेक्षित परिणाम आहे रुग्णामध्ये तो दिसेल. परत त्याच्यात लघुता आहे. सुंठेमध्ये आकाश महाभूत प्रधानत्व आहे. त्यामुळे श्रोतोषांमधला रोध दूर करणं, श्रोतरोध दूर करणं हे काम त्याच्याने होणार आहे. स्रोतसांमध्ये संवृतत्व काढणं, त्याच्यात विवृतत्व आणणं हे काम त्या सुंठेमध्ये होणार आहे. आणि बाकीची सगळी कामं जी होणारच आहेत, विश्वभेषजच आहेत ती. तर अशा पद्धतीची द्रव्यांबरोबर कॉम्बिनेशन तुम्ही ती करून शतावरी देऊ शकता. पुढे काय बोलतो तुम्ही? शतावरी धातूनुसार समजतो. तर आता जर आपल्याला गर्भाशयाचं बळ वाढवायचं असेल शतावरीने, आता अशीच शतावरी कल्प तुम्ही सकाळी खाल्लीत, कल्प दुधासोबत घेणं किंवा कशाही पद्धतीने घेतली तर ते सर्व धातूंकडे जाणारं द्रव्य आहे. सगळ्याच धातूंचं ते वर्धन करणार आहे, शुक्राचं वर्धन करणार आहे, सगळ्या धातूंचं वर्धन करणार आहे. पण आपल्याला त्याचं जर कार्यकारित्व जास्त करून मांसाकडे त्याचं हे करायचं असेल, शतावरी या द्रव्याचं कार्यकारित्व मांसाकडे वर्धन करायचं असेल, तर आपण त्या शतावरी कल्प ज्यावेळी सकाळी देतो त्यावेळी दुपारी किंवा संध्याकाळी, शक्यतो दुपारी, मांसाग्नी वर्धन करणारी काहीतरी द्रव्य त्या रुग्णाला द्यायची. म्हणजे काय द्यायची तर त्याच्यात आपण मरीच देऊ शकतो, हिरड्यासारखे कल्प देऊ शकतो किंवा मांसपाचकासारखे कल्प देऊ शकतो. हे कल्प दुपारी दिल्यानंतर त्याचं गामित्व हे जास्त करून मांसाकडे जातं. आणि हे काय, त्यात काय जादू नाही आहे, हे काय शास्त्र आहे. मांसाचा अग्नी वाढवल्यानंतर साहजिकच मांस त्याचे भावपदार्थ, त्याचे घटक पदार्थ, त्याचा अंश जास्त घेतो त्या द्रव्याचा, आणि त्यामुळे त्याचं गामित्व हे मांसाकडे जातं. आता जर ते गामित्व जर तुम्ही शतावरी कल्प सकाळी रसायनकाळी घेतलं तर सगळ्याच धातूंकडे जाणार आहे. पण मांसपाचक किंवा मांसाकडे जाणारी गामित्व असलेली द्रव्य जर दुपारी दिली तर जास्त करून मांसावर जाणार आहे. त्यात जर शतावरी कल्प किंवा शतावरीचा तुम्ही जर काळ हा अपान काळ घेतलात, म्हणजे दुपारी जेवणाच्या आधी असा घेतलात, तर त्याचं गामित्व अपान क्षेत्रामध्ये जाणार आहे. म्हणजे गर्भाशय हा मांसावयव आहे. तर गर्भाशयाला बल देणं, आतड्यांना बल देणं, ही जी क्रिया आहे ती शतावरी त्या अपानकाळी दिल्यावर आणि त्याच्यानंतर मांस गामित्व त्याच्यासोबत शतावरी ह्या चूर्णासोबत तुम्ही मरीचं चूर्ण पण ॲड करून डायरेक्ट देऊ शकता. म्हणजे डायरेक्ट गामित्व त्याचं मांसावर जाऊ शकतं शतावरीचं. तर असं शतावरी एक पार्ट आणि 2 पार्ट किंवा त्याच्या सेम पार्ट मरीचं किंवा अर्धा पार्ट मरीचं हे तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण गुण पण आपण घेऊया. उष्ण तर आहेच पण तीक्ष्ण आहे. तर हे गामित्व मांसाकडे जाणार आहे अशी द्रव्य. तर असे तुम्ही गामित्व त्या द्रव्याचं जे काम आहे ते बदलू शकता. लक्षात आलं की नाही? म्हणजे एक बाबा चांगला हट्टाकट्टा पोलीस आहे, तर त्याला ट्रॅफिक पोलीसमध्ये उभं करायचं का ऑफिसमध्ये उभं करायचं, त्याला काम तुम्ही देऊ शकता वेगवेगळ्या ठिकाणी. लक्षात. त्यामुळे तो जे त्याच्याकडची जी कार्यकारक शक्ती आहे तो त्या ठिकाणी तो वापरेल. ऑफिसमध्ये काम केलं तर तो ऑफिसमधल्या कोणाला येऊन देणार नाही, तिथल्या बॉसचं रक्षण करेल. ट्रॅफिक पोलीस तिथं वापरलं तर तो गाड्यांना बरोबर हे करून घाबरवून थांबवेल अशा पद्धतीचं. तर त्या द्रव्याला तुम्ही कुठे वेगवेगळ्या ठिकाणी त्याला फिरवू शकता. कशाच्या आधारावर? गामित्वाच्या आधारावर. तर अशा पद्धतीने तुम्ही शतावरी कल्प सोंगट्यासोबत देणं इष्ट आहे, त्याच्यात मरीच टाकणं इष्ट आहे, असं करून त्याचं गामित्व तुम्ही हे करू शकता. इवन रक्ताचं जर बल वाढवायचं असेल तर रक्तगामित्व औषधांसोबत शतावरी कल्प देणं ह्याच्यानेही अतिशय चांगला रिझल्ट. यकृतगामी जी औषधं आहेत तीही औषधं म्हणजे पिंपळीसारखी औषधं, आपण शतावरी कल्पात पिंपळी, सुंठ हे टाकतो, त्यामागचे बारीक विचार हे सांगतो मी तुम्हाला की ते यकृतगामी होऊ शकतं आणि मग रक्तावर ते जाणारं हे होऊ शकतं. म्हणजे रक्ताचं सारता कमी झालेली आहे, रक्ताची ताकद कमी झाली, त्याला म्हणतात ना की रक्ताचा पृथ्वी गुण कमी झाला आहे. जसं पाहिजे तसं रक्त नाही, जर आता SpO2च्या ज्या कंडिशन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पिंपळीसोबत शतावरी कल्प देणं किंवा पिंपळीसोबत शतावरी चूर्ण देणं हे इष्ट ठरणार आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करा. असे अनेक तुम्ही विचार करू शकता. ह्या युक्त्या अगणित आहेत. मी तुम्हाला मी ज्या विचार करतो, ज्या क्लिनिकमध्ये वापरले जातात त्या युक्त्या सांगतोय. पण अशा अनेक कितीतरी तुम्ही करू शकता विचार ह्याचे तुमच्या बुद्धीच्या ह्याने, शास्त्राला न सोडून, शास्त्राला धरूनच सगळं करायचं अशा पद्धतीचं करू शकता. किंवा
तो जो अवयव आहे तो कुठल्या धातूचा अवयव आहे हा बघून त्या धातू गामित्व अवयवाकडे ही बृहणद्रव्य तुम्ही पाठवू शकता. म्हणजे काय, तर बाबा मला आता डोळ्यांची शक्ती कमी झालेली आहे, डोळ्यांनी कमी दिसतं असं जर दिसत असेल, असं जर लक्षण दिसत असेल, त्या डोळ्यांचं मला बृहण करायचं आहे, त्या विशिष्ट इंद्रियाचं बृहण करायचं आहे, त्या विशिष्ट इंद्रियाचं संतर्पण करायचं आहे, असं जर करायचं असेल तर डोळ्याकडे जाणारी म्हणजेच मज्जा धातूकडे जाणारी अशा औषधांसोबत हे बृहण कल्प देणं हे इष्ट आहे. म्हणजे तुम्हाला साधं कॉम्बिनेशन सांगतो की शतावरी कल्प आणि निर्गुंडी चूर्ण असं, कल्प किंवा चूर्ण, शतावरी चूर्ण आणि निर्गुंडी चूर्ण असं समप्रमाणात जर तुम्ही दिलं तर मज्जेमध्ये मज्जेचा झालेला क्षय, मज्जेमध्ये असलेला वात, मज्जेची कमी झालेली सारता हे सगळं भरून येण्यासाठी हे कॉम्बिनेशन यूज होतं. मग ते मज्जेचं जर काम असेल हाडांचं पुरण करणं आणि मज्जेमध्ये वाद झाल्यावर जी काही लक्षणं दिसत आहेत आपल्याला शास्त्रात सांगितलेली ती लक्षणं, आतून सांधे दुखणं, दाबल्यावर बरं वाटणं, आतून ठणका लागणं, हे जे प्रकरणं आहेत ती कमी होतात. उतारवयात मज्जाक्षय झालेला असतो, शुक्रक्षय झालेला असतो आणि मज्जेमधला वात शमन करायचा असतो आणि अशावेळी गुरुद्रव्य द्यायचे असतात पण अग्निमांद्य असतं. अशी ज्यावेळी कंडिशन्स येतात त्यावेळी अशी कॉम्बिनेशन्स वापरावी लागतात. प्लेन शतावरी देणं, प्लेन विदारी देणं, प्लेन अशी औषधं देणं, मनुका देणं प्लेन, ही पचत नाहीत. त्या म्हाताऱ्या माणसांना मुठभर मनुका खायला सांगतात. अरे पण ते पचलं पाहिजे, तुम्ही खाल मुठभर मनुका, पण ते मनुका पोटात गेल्यावर ती पचलं तर त्या मनुका शरीराला लागणार आहेत. त्यामुळे हे असे द्रव्य तर देताना मनुका देणं, त्याच्यात अग्नी थोडी आहे, ते द्रव्य चांगलं आहे, हितकर आहे, सगळं चांगलं आहे, पण त्याला पचण्यासाठी जो पाहिजे तो अग्नी पोटात असला पाहिजे तर ते द्रव्य कार्यकारी होणार आहे, तर ते त्याचं काम दाखवणार आहे. त्या मुठभर मनुका देताना आधी काहीतरी शुंठीचं चूर्ण खायला किंवा अगदी अग्नी त्याचा सेट करणं किंवा मुठभर खाण्यापेक्षा 4च खा पण त्या पचव, 5च खा पण त्या पचव, हे सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे द्रव्य म्हणून खूप दिलं म्हणून त्याचं खूप बृहण झालं असं व्यवहारात दिसत नाही. अनेक वर्ष एखादं गोष्ट घेणारी लोक आहेत, रोज मी शतावरी कल्प घेतो, रोज मी पुष्पांडावले, माझं वचन काय वाढत नाही. कसं वाढेल, अग्नीच नाही तुझ्या ह्याच्यात, श्रोतरोध झालेला आहे पूर्वीपासून, वाढणारच नाही. त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही गरजेच्या आहेत. त्या दृष्टीने जो अवयव ज्या धातूचा बनलेला आहे त्या धातूचं बृहण करण्याचं काम हा गुरुगुण करतो. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या गुरुगुणासोबत दिलेली कुठली द्रव्य, कुठल्या गामित्वाकडे जाणारी द्रव्य देता त्याच्यावर ते डिपेंड राहतं. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही हे तर शतावरी हे आपण उदाहरणासाठी दिलं. तुम्ही माश पण देऊ शकता, म्हणजे उडीद खायला जे देतो आपण माश, तर माशाने पण अग्निमांद्य, माश पण हे मांसधातूवर जाणारं द्रव्य आहे, मांसवर्धन करणारं द्रव्य आहे, बृहण करणारं द्रव्य आहे. पण हे सगळं करत असताना ते गुरु आहे आणि मग गुरु असल्यामुळे त्या उडदाच्या पिठाचे जर वडे करायला देत, पेशंटला सांगतात उडदाचे वडे खा, त्यात सुंठ चूर्ण टाका, किंवा उडदाचा काही कल्प वापरत असाल त्याच्यात सुंठ चूर्ण टाका. तुम्हाला मांसावरच घालवायचं असेल तर मांस, तर त्याच्यात मरीचे टाका, किंवा आपण काही हिरडा द्या, हिरडा पण मांसाग्नी वाढवणार द्रव्य आहे. तर अशी द्रव्यांनी एका बाजूला त्या धातूचा अग्नी वाढवायचा आणि एका बाजूला ती बृहण द्रव्य द्यायची. असं केलं तर ते त्या धातूकडे त्याचं परिस्पंदन होतं आणि त्या धातूकडे त्याचं गामित्व जाण्याचे. असं होत नाही की बाबा मी मांसाग्नी वाढवतोय आणि शतारकल्पन बाकीचे सगळे धातू एकदम क्षय होणार आणि फक्त मांस, असं होणार नाही आहे. पण जास्तीत जास्त त्याचं प्रस्पंदन या मांसाकडे असणार आहे आणि जे आपल्याला काम अपेक्षित आहे, ज्या धातूचं काम अपेक्षित आहे त्या धातूचं काम ते द्रव्य करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे वापरा. तशीच गोक्षूर पण आहे, तेही गुरु आहे. तेही वापरताना आता मूतखड्याचा पेशंट असेल, मूत्राशमरीचाने आपण गोक्षूर चूर्ण खायला देतो. आता त्याचं जर अग्निमांद्य असेल, मूतखडा जर खूप काळापासून असेल तर ऑलरेडी त्याचा काहीतरी त्याचा आरशाची हिस्ट्री असेल, काहीतरी वेगधारणा असेल, त्याच्यातून तर तो अश्मरी निर्माण झाला आहे. मग तो वायू विगुणित झालं आहे किंवा प्रतिलोम झाला आहे आणि प्रतिलोम होऊन खूप काळ जर प्रतिलोम झाला असेल तो समान वायूला पण बिघडवतो, तिथे पण अग्निमांद्य निर्माण झालेलं असतं. आणि मग अशात आपण गोक्षुरादी चूर्ण आपण काही देतो किंवा आणि त्यात आपण काही दिलं जातं, म्हणजे अग्नीच्या जिथं अग्नी वाढवणार त्या काळी त्या गोक्षूर चूर्ण टाकलं जातं आणि ते दिल्यावर परत अग्निमांद्य होतं. मुतखडा काही पडत नाही, अजीर्णच होऊन बसतं. तर हे असं न करता गोक्षुराचा काढा द्या, वात द्या, त्याचं काही मिळेल अशी कल्पना द्या, ज्याच्यात आपण अग्नी टाकलेला आहे अशी कल्पना द्या त्याला, जेणेकरून तो
त्याचं जे काम आहे वृक्षाचं ते तो करेल. तर फक्त गुरुगुणांना हा विचार करावा लागतो अग्नीचा जास्त जास्त, बाकीच्यांना करावा लागतो नाही असं नाही, पण ज्याने अग्निमान्य होतं ज्या गुणाने, असा हा गुरुगुण आहे. तर ह्या गुरुगुणाचा अशा पद्धतीने असे वेगवेगळे विचार करायचे, एक गुण एवढे विचार करावे लागतात आणि एवढे विचार करून तुम्हाला हे मिळतं. मग गुरुगुणाची द्रव्य कुठली, तर तूप पण गुरुगुणाचं आहे, फळांमध्ये केळा गुरुगुणाचा आहे, फणस गुरुगुणाचा आहे, गूळ आपला गूळ जो आहे तो गुरुगुणाचा आहे. अजून किती द्रव्य, अनेक द्रव्य आहेत. गोक्षूर आहे, शतावरी आहे, विदारी आहे, दूध आहे. ही सगळी द्रव्य गुरुगुणाची आहेत. शक्यतो मधुर रसाची द्रव्य ही गुरुगुणाची असतात. मधुर विपाकी द्रव्य ही शक्यतो गुरुगुणाची असतात, कारण मधुर रस हा पृथ्वी आणि आपमहाभूताचा बनलेला आहे आणि पृथ्वी आणि आपमहाभूताचा गुणच गुरु आहे. त्यामुळे अशा पद्धतीने विचार गुरुगुणाचा करायचा. अजून गुरुगुणावर काय शंका, बोललो ना, एक गुणाला 1 तास लागू शकतो, इतका हे गुणांचा विचार करणं हे गरजेचं आहे व्यवहारामध्ये. आणि मग बोला की त्यामुळे गुरुगुणाचे हेतू घडल्यावर आपण द्रव्य कुठली द्यायची हे एक्झॅक्ट डोक्यात आपल्याला येतं. आपल्याला लघुगुणाची द्रव्य दिली पाहिजेत, आपल्याला उष्ण गुणाची द्रव्य दिली पाहिजेत, आपल्याला पृथ्वी महाभूताच्या विपरीत द्रव्याची गुण दिली पाहिजेत, आपल्याला जल महाभूताच्या विपरीत द्रव्य दिली पाहिजेत. हां बोला. परत सांगा मला काय. कशासाठी द्यायचे, हेतू काय घडले. मग पित्त, शुंठी ही पित्तवर्धन करतच नाही. शुंठी ही विपाककाली मधुर आहे. फक्त उष्ण गुणाने वाढलेलं पित्त असेल तर थोडाफार त्रास होतो, पण द्रव गुणाने पित्त वाढलं असेल, सरगुणाने पित्त वाढलं असेल तर शुंठी काम करते चांगलं, पित्त शमन करते. शुंठी आकाशमाहीभूत प्रधान द्रव्य आहे, सुकवलेली आहे ती, त्याच्यात अग्नी गेलेला आहे. आलं का लक्षात. विपाकाने मधुर असलेलं विचित्र प्रत्यारब्ध असलेलं द्रव्य आहे ना, त्याच्यात मधुर विपाक असल्यामुळे, विपाककाली मधुर असल्यामुळे ती शुक्रवर्धन करते. विपाक इथे हावी होतो रसावर. आलं लक्षात. हे बघा, सुंठ आहे ना, सुंठ पावडर ती पूर्णपणे सुकवलेलं आलं सुकलेलं पाहिजे पूर्ण. काय आता काही ठिकाणी सुंठ घेतली ती हिरवी हिरवी पावडर दिली त्यांनी. आलं लक्षात. तर ते त्याच्यातले तो आपमहाभूताचा जो भाग आहे ना तो गेलेला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, ही जी द्रव्य आहेत उष्णगुणाची ती ज्यावेळी त्या जिभेवर किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ज्यावेळी त्यांचं हे होतो त्यावेळी त्यांच्यातली थोडी तीक्ष्णता जी असते ती तीक्ष्णता पाक निर्माण करते. आता तीक्ष्ण गुण पण घेऊ त्या ह्याने. तर तीक्ष्ण गुणत्व जे थोडंफार असतं त्याच्यामध्ये, इतकं नसतं मरीच्या इतकं. आता मरीच असंच खाल्लं तुम्ही तर जिभेला फोड येणार आहे, बरोबर आहे. मग ते तुपासोबत खाणं, अशा द्रव्याबरोबर खाणं की त्याचं तीक्ष्णत्व ते कमी करेल, हा विचार करायला पाहिजे. अशीच प्लेन सुंठ देण्यापेक्षा मग पेशंटला तुम्ही ती तुपासोबत द्या किंवा दुसऱ्या चूर्णासोबत द्या, असं देणं, किंवा कमी मात्रेत द्या, असं दिलं तर ते फायदेशीर ठरेल. पण अद्रक हे पित्तवर्धक आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती छान सुकलेली अशी ड्राय अशी पावडर असायला हवी. हे एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट काय आहे, पाचकामध्ये तुम्ही ज्यावेळी पाचकं बघाल सगळी त्यावेळी गुणांचा विचार, वीर्याचा विचार करता ती 2 भागात डिवाईड करता येतात. पाचकं गुणांचा विचार करता ह्याच्यावर एक वेगळं लेक्चर ठेवायला पाहिजे खरं. 2 भागात डिवाईड करता येतात पाचकं. म्हणजे काय की एक शीतपाचक आणि एक उष्णपाचक, बरोबर आहे. पटोल हे उष्ण आहे
चंदन हे शीत आहे. तर अशा पद्धतीने त्या दोन्ही पाचकांचा तुम्ही वीर्याच्यानुसार विचार करा. ज्यावेळी शरीरात उष्ण भाव असतो त्यावेळी शीतपाचकांचा वापर करत जावा. म्हणजे काय की तुम्ही कुटकी द्या किंवा अनंता द्या, चंदन द्या, अशा पद्धतीचे औषध द्या. ज्यावेळी शरीरात शैत्यभाव असतो आणि म्हणजे आमाची लक्षणं आहेत आणि शैत्यभाव अशा पद्धतीचे असतं त्यावेळी तुम्ही उष्णपाचक देऊ शकता. म्हणजे हाही बारीक विचार तुम्ही करा अशा पद्धतीने. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं की हे जे वीर्य आहे ते शरीरात ते द्रव्य असेपर्यंत त्या शरीरात काम दाखवतो. आलं का लक्षात? त्यामुळे मग तशा पद्धतीने ते सुंठेचं दिसतं. ज्यावेळी उष्ण गुणाने उन्हात काम करतोय रुग्ण, आलं लक्षात, आणि त्याच्यामध्ये काही आमावस्था अशी निर्माण झाली. आता हे सतत होणारी घटना नसते पण अशी झाली त्यावेळी सुंठ देताना विचार करा, मरीचे देताना विचार करा, अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. पण बाबा खूप अति आंबूपानातून पित्तवृद्धी आहे, संतर्पणातून पित्तवृद्धी आहे, दिवसभर झोपतोय रुग्ण, दुपारी झोपतोय आणि त्याच्यातून त्याचा जे धातू आहेत ते स्निग्ध झालेले आहेत, कफपित्त प्रकोप झालेला आहे, अशात सुंठ अतिशय काम चांगली करते. त्यामुळे ज्यावेळी कुठल्याही द्रव्याचा अभ्यास करताना तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता प्रत्येक द्रव्याचा त्यावेळी एक तुम्हाला पेशंटची कंडिशन डोळ्यासमोर असली पाहिजे की येस ही पेशंटची कंडिशन आहे, म्हणजे अशी ही पर्सनॅलिटी आहे की ज्याच्यात हे द्रव्य सूट होणार आहे, हे द्रव्यच इथे लागू पडणार आहे. ही गोष्ट हळूहळू द्रव्यांचा अभ्यास करून होणार आहे. ती माझी लेक्चर्स आहेत त्याच्यात तुम्ही सगळी सांगितलेले आहेत त्या गोष्टी सगळ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक हे आलं पाहिजे की अग्नितीक्ष्ण पण मल समाधानकारक असेल तर गुरु आणि गृहद्रव्य. आता या दोन कंडिशनवर नाही आपल्याला ठरवता येणार आहे. अग्नितीक्ष्ण असेल त्यावेळी गुरुगुण वापरू शकतो म्हणजे त्याची मात्रा आपण जास्त ठेवू शकतो अशा पद्धतीने. पण मुळात मल जर असमाधानकारक असेल तर अग्नी चांगला नाही आहे हे लक्षात ठेवा. अग्नी चांगला आहे म्हणजे फक्त भूकच लागते म्हणजे अग्नी चांगला असत नाही. लक्षात ठेवा अग्नी म्हणजे काय आहे की ती इथे मधली प्रोसिजर आहे, हा इनपुट आहे, हे तुम्ही अन्न खाताय त्याच्यावर परिणाम होतोय, त्याची अवस्था पाकत आहेत, व्हॉटेवरचे परिणाम होत आहेत आणि हा त्याचा मलाचा आउटपुट निघतोय, बरोबर आहे. हे मधलं प्रोसेसिंग युनिट आहे अग्नी. आता तो म्हणतोय मला भूक चांगली लागते पण मळ व्यवस्थित होत नाही, याचा अर्थ काय, ह्या युनिटमध्ये प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं? त्यामुळे भूक चांगली लागते, मलही व्यवस्थित होतोय, 2 टाईम छान भूक लागते, 1 टाईम मलप्रवर्तन एकदम व्यवस्थित होतंय तरच अग्नी चांगला आहे. 2 टाईम भूक लागते, संडासला 2 दिवसांनी होतंय, 2 दिवसातून 3 दिवसांनी एकदा होतो तर अग्नी चांगला नाही. त्यामुळे अग्नी चांगला आहे हे बघण्यासाठी मलप्रवर्तन पण बघायचं आणि भूक पण बघायची. हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली असेल तरच तो अग्नी चांगला आहे, हे लक्षात ठेवा. डायबिटीजचे लोक गोळ्या खात असतात आणि त्याने उगाचच ती खोटी भूक वाढलेली असते, उगाचच त्यांना भूक लागत असते, शरीरात पचनक्रिया काही नाहीच आणि फक्त भूकच लागत असते. तर ती अशा भूका ह्या खोट्या भूका असतात. मल चांगला होत नाही, संडासला 3 दिवसातून एकदा होते आणि भूक तासाला लागते. हा काही अग्नी चांगला असल्याचं लक्षण नाही. त्यामुळे अग्नी चांगला असणं हे दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं आहे. विचार खूप असे विस्तृत करा तुमचे की तुम्हाला ते सगळ्या कल्पना कळतील शास्त्रातल्या. तर असं आपण कुठपर्यंत आलेलो, अशा पद्धतीने विचार करायचे. कुठे आलेलो मी, कुठे बोलतो होतो मगाशी, तीक्ष्ण गुण घेऊया आता. बघा गुरुला 1 तास गेला, तर थोडासा तीक्ष्ण गुण घेऊया आणि मग वाचन कधी घ्यायचं. आता गुणांवर झालेत की द्रव्य हे झालेत की लेक्चर झालेली आहेत गुणांवर. मग वाचन राहणार, कारण हे कसं आहे, हे ऐकायला सगळं छान वाटतं आहे ना वाचनापेक्षा, कारण सगळं डायरेक्ट रेडीमेड सगळं मिळतं त्यामुळे ते छान वाटतंच छान. पण घेऊ आपण गुणांवर त्यावेळी बोलूया आपण. कुठे प्रमेय, वृषप्रमेयी गुरुगुणांचा कसा विचार करायचा. प्रमेय अशी गोष्ट आहे की शरीराची जी दुष्य आहेत ती क्लेद आहेत, शरीरातले जे द्रव धातू आहेत ते सगळे दुष्य आहेत या प्रमेयामध्ये. आणि हे दुष्य क्लेद, दुष्य मेद
हे सगळं दृश्य होऊ इतकं ते त्याच्यात दृष्टी असते की ते मांस आणि पुढचे धातूंना दुष्ट करत जाऊन ती दृष्टी त्यांचं अपतर्पण होत तो कफज प्रमेह वातज प्रमेयामध्ये जात असतो आणि त्यामुळे तो कृश होत असतो. आता अशा कृश रुग्णामध्ये आपल्याला एका गोष्टीचा विचार करून चालत नाही, अनेक गोष्टींचे विचार करावे लागतात. याच्यात आपल्याला अग्निवर्धन पण करायचं आहे, याच्यात आपल्याला या कृश रुग्णामध्ये वाताचं शमन पण करायचं आहे. ह्या कृश रुग्णामध्ये आपल्याला अशी पथ्यकर दिली पाहिजेत द्रव्य म्हणजे जी लघु पण असतील पण त्याचा परत वात वाढवणार नाही, अशा पण गुणांचा विचार करावा लागतो. म्हणजे लघु पण औषध द्यायची म्हणजे साळीच्या लाया ही लघु आहेत पण संतर्पण करतात, अशी द्रव्यांचा पण विचार करावा लागतो. त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार तारतम्याने येतो म्हणजे आता एक केस विचारली तर मला एक गुण नाही सांगता येणार आहे, कारण मी त्या कृश प्रमेयच्या रुग्णाला मी त्याला अभ्यंग पण सांगणार आहे सकाळी, तू अभ्यंग पण कर का, कारण इथून पुढचे त्याचं जे परिणामन होणार आहे ते परत वातवृद्धी आणि अशामध्ये होणार आहे आणि त्या वाताला पहिलं मला जिंकायला हवं म्हणून मी त्याला पहिला अभ्यंग करायला लावणार आहे. तो जर इच्छा असेल तर त्याला मी मात्रा बसती देईन न देईन, पण त्याला अभ्यंगापासून मी सुरुवात करणार. त्यामुळे चिकित्सा ही सूत्रस्थानापासून चिकित्सा सुरू होते आणि नंतर आपण चिकित्सास्थानाचा विचार करतो. तुम्ही डायरेक्ट चिकित्सास्थानाचा विचार केला तर चिकित्सेत यश मिळत नाही, म्हणजे आपण डायरेक्ट कल्पांचा विचार करत बसतो आणि कल्प सगळ्यांना माहिती असतात. त्यामुळे डायरेक्ट कल्पाचा विचार न करता त्याचं मी दंतधावन बदलू शकतो का, त्याचं मी आंघोळीचं पाणी बदलू शकतो का, त्याचं मी अभ्यंग बदलू शकतो का, त्याने व्यायाम करायला मी त्याला सांगू का, त्या रुग्णाला मी व्यायाम सांगू का, त्याची दिवा स्वप्न मी त्याला सांगावं की न सांगावं, त्याला रात्री लवकर झोपायला सांगावं की न सांगावं, दुपारचं जेवण त्याने कधी घ्यावं हे मी सुचवावं, संध्याकाळचं जेवण 6च्या आत त्याला घ्यायला सांगावं की न सांगावं, हे सूत्रस्थानातले विचार पहिले तुम्ही केले पाहिजेत रुग्णामध्ये. मग नंतर चिकित्सा. तो रुग्ण खातोय 10 वाजता रात्री, परत सकाळी हे खातोय आणि आपलं तुमचं छान सुंदर सुवर्णयुक्त रसायन कल्प खातोय, काही उपयोग होणार नाही. आलं का लक्षात? त्यामुळे कल्पाला महत्त्व देऊ नका, सिद्धांताला महत्त्व द्या. कल्प हे अनुषंगाने त्याच्या मागोमाग येत असतं, पण सिद्धांताला महत्त्व दिलं तर तुमचा अर्धा पेशंट हा सूत्रस्थानात बरा होतो. त्याच्या जेवणाच्या वेळा बदलणं, त्याचं पिण्याचं पाणी बदलणं, त्याचं आंघोळीचं पाण्यापासून त्याचं अभ्यंग व्यायाम हे सगळी जर दिनचर्या तुम्ही 360 डिग्रीमध्ये बदलली तर अर्धा रुग्ण तुमचा तिथे बरा होतो. धातू परत रिफॉर्म व्हायला लागतात, परत त्या धातूंची दुष्यता कमी व्हायला लागते. पण दिनचर्या अध्यापायला येत नाही. ते सगळ्या चिकित्सा ग्रंथ हे चिकित्साधिष्ठित आहेत, आपले चिकित्सा करण्यासाठी ग्रंथ लिहिले आहेत, पण पहिलं स्थान हे सूत्रस्थानाचं आहे आणि चिकित्सा स्थानाचं शेवट आहे. याचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या. जर ग्रंथ हे चिकित्साधिष्ठित असते म्हणजे चिकित्सा करणे असे असते तर पहिलंच चिकित्सास्थान पहिलं त्यांनी द्यायला हवं होतं, किंवा सरळ निदानस्थान आणि चिकित्सास्थान याच्यात आवरायला हवं होतं आणि मग नंतर मग आहाराची पथ्यविद्या शेवटी सूत्रस्थान द्यायला काही हरकत नव्हती की दिनचर्या अशी पाहणार त्याच्यात. तसं नाही आहे. पहिली दिनचर्याच चांगली झाली पाहिजे. पहिली आंघोळीपासून सगळं झालेलं. आंघोळ तो 11 वाजता करणार आणि तुम्ही मस्त सुवर्णयुक्त रसायन कल्प दिलेत, काही उपयोग होणार नाही. तर हे स्नानाचे नियम, दंतधावनाचे नियम, अभ्यंगाचे नियम, व्यायामाचे नियम, भोजनाच्या विधींचे नियम, भोजनाच्या वेळेचे नियम, हे सगळे नियम तुम्ही जर पाळले, सूत्रस्थान तुम्ही पहिला त्या पेशंटचं व्यवस्थित करून घेतलं तर आणि तरच पेशंट बरा व्हायला मदत होते, तरच पेशंट मल्टिप्लाय होतात, तरच संख्या वाढते रुग्णाची. केवळ तुम्हाला खूप भारी कल्प माहिती आहेत, खूप छान गामित्व असलेले कल्प माहिती आहेत, खूप भारी तुम्ही संस्कार केलेले आहेत कल्पांवर आणि सगळे वरचे विचार केलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यात ती द्रव्य देत आहात, त्याने होणार नाही आहे काय. त्यामुळे रुग्णाची पहिली दिनचर्या, अर्धा पेशंट तिथे तो आकाशातून आजार आलेला नाही आहे, त्याच्यात चुकीच्या दिनचर्या, खाणं पिणं वागणं ह्याच्यातून तो आजार आलेला आहे. मग ते तुम्ही पहिलं सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे द्रव्य मला कुठली माहिती आहेत, मला कुठले कल्प माहिती आहेत, मी कुठले भारीतले कल्प वापरू शकतो, यापेक्षा मी दिनचर्या त्याची किती बदलू शकतो हे गरजेचं आहे. रुग्ण म्हटला नाही मला ते जमत नाही, सरळ सांगायचं की तुम्ही बरे होणार नाही. जोपर्यंत तुमचं खाणं पिणं व्यवस्थित त्या वेळेत होत नाही, जे सांगतो ते तुम्ही खात नाही आहे, आंघोळीचे नियम व्यायामाचे नियम तुम्ही जोपर्यंत पाळत नाही तोपर्यंत तुम्हाला काही फरक पडणार नाही, हे तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे. आहार हे दिनचर्या चुकीचेमुळे होतात, ना की चिकित्सा न दिल्यामुळे आहार होतात, त्यामुळे विकार होतात. त्यामुळे हे सूत्रस्थानाचे नियम तुम्ही पाळले गेले पाहिजे. अशा पद्धतीने हेतू चिकित्सा घेताना केस हिस्ट्री घेताना हेतूंपासून सुरू झाली पाहिजे आणि चिकित्सा देताना सूत्रस्थानापासून सुरू झाली पाहिजे, हे लक्षात घ्या, तुम्ही डोक्यात घ्या. बरं, पुढे काय घेऊया. हा झाला गुरुगुण.
तर धातू शैथिल्य होते कसं, का होतं, तर हे जे होणं जे आहे ते मृदुगुणाने मृदुगुणाने होणारं काम आहे. आता धातू शैथिल्यता दूर करण्यासाठी जे प्रमेयामध्ये दिसतं, धातू शैथिल्य सुश्रुताचं जे तुम्ही प्रमेय वाचाल तरी तुम्हाला ते जास्त तुम्हाला दिसेल. तर हे घडण्यासाठी तुम्हाला गुरुगुणाची द्रव्ये तर द्यावी लागतात, किंवा ज्याच्यामध्ये पार्थिवत्व जास्त आहे ही द्रव्ये द्यावी लागतात. लोहासारखे कल्प वापरलेले आहेत प्रमेयामध्ये, लोह भस्मासारखे कल्प वापरलेले आहेत. कषाय गुणाचा रस, कषाय गुणाची द्रव्य वापरलेली आहेत. कषाय गुणाची द्रव्य वापरलेत. कषाय गुण हा पृथ्वी महाभूत आणि वायू महाभूताचा आहे, जो मेदाचं शोषण करून तिथे पार्थिवत्व आणू शकतो, जो द्रवधातूचं शोषण तिथे पार्थिवत्व आणू शकतो. तर अशी ही कल्प वापरावी लागतात. कुठे? प्रमेयासारख्या व्याधींमध्ये. एरवी बाकी ठिकाणी धातू शैथिल्य असणं, इथे गुरुगुणाची द्रव्य आणि उष्णगुणाची द्रव्य, उष्णगुण पचनासाठी अशा पद्धतीने वापरू शकतो. आता एक्झॅक्ट कुठला धातू शैथिल्य आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ते शैथिल्य ही टर्मिनॉलॉजी मांडली त्याच्यानुसार ते सगळं घडतं. प्रत्यक्ष रुग्ण बघितल्यावर ते सगळी जजमेंट येते. तर धात्वाग्नी तिथला वाढवणं, त्या धातू जिथे शैथिल्य आलेलं आहे तिथला, आणि धात्वाग्नी वाढवल्यानंतर तिथे गुरुता आणणं, गुरुगुण ते बसवणं, हे 2 कामं करावी लागतात शैथिल्यामध्ये. मांस शैथिल्य आलेलं आहे, मांसाग्नी वाढवणं आणि मग महामाशाने अभ्यंग करणं किंवा पोटातून गुळासारखी द्रव्य घेणं किंवा मांसरस घेणं, हे जे आहे ते काम करावं लागतं. तर अशा पद्धतीने ते करावं लागतं. तर तीक्ष्ण गुण आता घेऊया आणि थांबूया. जेवढं बोलू, जेवढं डिस्कस करू, त्याला वेळ कमीच पडणार आहे ह्या गोष्टींना. म्हणून बोललो एका ह्याच्यात सगळे गुण येणं शक्य घाईघाईत होतील, म्हणून ते आपलं हेमाद्रीने पटापट सांगितलेलं आहे. बृहणे गुरु, लंघने लघु, एका शब्दात सांगून पुढे पुढे गेलेले आहेत ती लोक. तर आता एक रेकॉर्डिंग केलेलीच आहे मी. रेकॉर्डिंग पाहिजे होतं सगळ्यांचं रेकॉर्डिंग केलं. तीक्ष्ण गुण घेऊ आता. एक गुण घेऊ आणि थांबूया. तर तीक्ष्ण गुण हे जे प्रकरण आहे ते काय प्रकरण आहे की ह्यामध्ये अग्नीय महाभूताचं, विशेष करून अग्नी महाभूताचा हा तीक्ष्ण गुण आहे. आणि उष्णता आणि तीक्ष्णता ह्याच्यात फरक तुम्हाला कळायला हवा. म्हणजे तुम्ही ते गुण, कारण ते सेम वाटतात सगळे, आहे ना. तर उष्ण गुणची द्रव्य कधी वापरायची, तीक्ष्ण गुणाची द्रव्य कधी वापरायची, हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. पटकन कार्य होणं जी प्रक्रिया आहे आणि थांबणं ते तीक्ष्ण गुणाने होतं. ज्याला आपण म्हणतो ना किक बसणे, हे जे म्हणतात ते तीक्ष्ण गुणाने होतं. म्हणजे तुम्हाला आता मी पेशंटची कंडिशन सांगतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट त्या गुणाविषयी जास्त कळेल. की अचानक कधी पण घाम येतो, किंवा अचानक कधी पण मला एकदम अचानक चक्कर आल्यासारखं होतं आणि थांबते. एकदम अचानक कंप येतो, एकदम अचानक घाम येतो, एकदम अचानक शरीरात आग होते. ही जी सगळी लक्षणं आहेत ही तीक्ष्णाने होतात. ही सगळी वात पित्त अशी लक्षणं होतात. म्हणजे वात आणि पित्त अशी ज्यावेळी एकत्र असतात त्यावेळी पित्ताचा तीक्ष्ण गुण, वाताचा रुक्ष गुण, वाताचा चलगुण, ह्याच्याने ही लक्षणं होतात. त्यामुळे तीक्ष्ण गुण हा जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की जो पटकन एखादी क्रिया करू शकतो. म्हणजे काय की बाबा आता सपोज वर्गात जर मुलं असतील तर एखादा प्रश्न विचारला तर पटकन हात वर करणं हे जे आहे ते तीक्ष्ण गुणाने होणार आहे पित्ताच्या. भले तो उभा राहून नंतर त्याला आन्सर आठवो न आठवो, पण पहिला रिस्पॉन्स जो देणं आहे ते तीक्ष्ण गुणाने होणार आहे. नंतर विचार करून त्या प्रश्नावर उत्तर देऊन क्लास सुटल्यावर त्या टीचरला भेटून की मला मॅडम तुमच्या प्रश्नाचं उत्तर आठवलं आणि हे उत्तर आहे आणि ते उत्तर योग्यही असतं, हे गुरुगुणामुळे घडणार आहे. हे जे प्रकरण घडणार आहे ते गुरुगुणामुळे घडणार आहे कफाच्या. आणि क्लास झाला, दुसरा दिवस झाला तरी काही प्रश्नाचं उत्तर ते आठवणार नाही आहे,
ती काही गाडी पुढे जाणार नाही आहे. हे जे घडतं ते मंद गुणाने घडतं. त्याला आठवत असतं पण ती क्रिया त्याला नको असते. आता गुरुगुणाला त्या सांगावं लागतं की साईडच्याला जा जा, तुला उत्तर कळालं ना, जा तू सांग पुढे. ही त्याला द्यावं लागतं. हा त्याला उष्णगुण द्यावा लागतो त्या गुरुगुणाला. त्यावेळी तो गुरुगुण ते जाऊन नंतर क्लास संपल्यावर ते उत्तर सांगेल. आलं लक्षात? त्यामुळे ही अशा पद्धतीने गुण तुम्ही विचारात घ्या की काय गुण करतात. त्यामुळे तुम्हाला गुरुगुण तिथे प्रस्थापित करायचं असेल तर त्याच्यासोबत उष्ण गुण असणं, त्याच्यावर संस्कार केलेले असणं हे फार गरजेचं आहे. त्यावेळी तो गुरुगुण हे करेल काम. पटकन बाबा आता चक्कर आले आणि पेशंट पडला आणि पटकन त्याला वर खेचायचे, त्याला संज्ञा स्थापन करायचे, त्यावेळी तीक्ष्ण गुणाच्या मरीच्याचं चूर्णाचं धावन करावं लागतं. ते मरीच्याचं चूर्ण त्याला नाकात सोडावं लागतं. त्यावेळी पटकन संज्ञा स्थापन तो येतो. ही जी किक बसते, ही जी किक बसणं जे आहे, नंतर ते एकदा का तो झाला की नाही मरीच्याचं काम संपलं. पण पटकन काम करणं आणि पटकन नष्ट होणं हे जे प्रकरण आहे ते तीक्ष्ण गुणाने होतं. आणि हा गुण असा आहे, उष्णतेच्या वरचा गुण आहे. लक्षात ठेवा, उष्णतेच्या वरचा गुण आहे. म्हणजे काय की तीक्ष्ण गुणाची द्रव्य आपण शरीरात घेतली तर उष्णताच नुसती निर्माण होत नाही, तर वचापन्नस्य आहे. तर त्या जर व्रण असेल तर व्रणामधून स्त्राव यायला लागतो, व्रणामधून पाक होतो, व्रणाचा व्रण कुजायला लागतो. ही घटना तीक्ष्ण गुणाने घडते. तीक्ष्ण गुण दोष धातूंचा जो काही संग झालेला असेल किंवा तो आपल्याला दूर करायचा आहे किंवा एखादं द्रव्य फटकन विरेचन करायचं आहे, फटकन त्याचं वमन करायचं आहे, ही जी क्रिया घडते, वमन शोधनाची क्रिया घडते, ही तीक्ष्ण गुणाने घडते. लक्षात, शमनाची क्रिया घडते ही उष्ण गुणाने घडते. अगदीच काय त्याच्यात डिफरन्शिएशन असं नाही, पण ज्या क्रिया घडणं, तीक्ष्णता असेल तर शोधन घडतं, तीक्ष्णता असेल तर ते त्याला वमन होऊ शकतं व्यवस्थित आणि अशा पद्धतीचं होऊ शकतं. त्यामुळे हा जो शोधनाचा गुण आहे, हा तीक्ष्ण गुण पित्ताला वाढवणारा गुण आहे, हा उष्ण गुण आहे. आणि पित्ताचा प्रकोप करणारा हा गुण आहे, हा तीक्ष्ण गुण आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. अर्थात जर उष्ण गुण अतिप्रमाणात गेला तरी तो पित्त प्रकोपच करणारे नाही असं नाही, पण ज्याला डिफरन्शिएशन म्हणतात दोन गुणांमधलं, ते मी तुम्हाला सांगतो की पित्ताचा प्रकोप करणं, एक अचानक पित्त वाढणं आणि पित्ताचे असे त्रास जाणं, ही तीक्ष्ण गुणाने घडणारी गोष्ट आहे. कुठलं तरी अचानक तीक्ष्ण असं चूर्ण नाकात जातं तयार करताना आणि एकदम शिंकायला लागतात, त्या मर्माचं हे होतं, तर हे तीक्ष्ण गुणाने होणारं गोष्ट आहे. तर अचानक जे होतं, ज्याला फास्ट स्पीड आहे, उष्णतेला तेवढा स्पीड नाही आहे जेवढा तीक्ष्णतेला स्पीड आहे, हे लक्षात ठेवा. नाही आहे असं नाही आहे, पण जे काम स्पीडमध्ये होणारं काम आहे तिथे मी मरीचेचं चूर्ण किंवा वचेचं चूर्ण, तीक्ष्ण चूर्ण तिथे त्या अपस्माराच्या रुग्णामध्ये नाकात सोडणं, फेकणं, धावन करणं हे गरजेचं आहे. तरच ते संज्ञा स्थापन होणारं काम आहे. तर हे काम करतं तीक्ष्णाने. तीक्ष्णता ही कफ ज्यावेळी घट्ट असेल, ज्यावेळी उष्ण गुणानेही त्याचं जर विलयन होत नसेल त्यावेळी तीक्ष्णता त्यात सोडावी लागते, तीक्ष्ण गुण सोडावा लागतो. त्रिकटूची ज्यावेळी तुम्ही चाटण देता ते कफाचं अतिशय सुंदर पद्धतीने विलयन होतं मरीच्याने. त्यामुळे मरीच हे द्रव्य किंवा तीक्ष्ण कुठलंही द्रव्य हे त्या स्रोतसांमध्ये, सूक्ष्म स्रोतसांमध्ये जाऊन त्या कफाला पातळ करणं, हे काम तीक्ष्ण गुण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो उष्ण गुणापेक्षा. असं हे तीक्ष्णत्व आहे. तीक्ष्ण हे मंदाच्या विपरीत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं क्लासमध्ये, जर पटकन उत्तर देतो तो तीक्ष्ण आहे, आणि जो तो नंतर हे सांगतो किंवा सांगतच नाही तो मंदता आहे, ती मंद गुण आहे. त्यामुळे भेदने तीक्ष्ण हे त्यांनी लिहिलं आहे की भेदने तीक्ष्ण, भेदन करणं, त्या दोष धातूंचा संघात दूर करणं, त्यांच्यामध्ये छिन्नता निर्माण करणं, हे तीक्ष्ण गुण करतो. तीक्ष्ण गुणाने व्यक्तीला मारू शकतो आपण. तीक्ष्ण गुणाने विषातला तीक्ष्ण गुणाने तो व्यक्ती फटाकन एका झटक्यात तो मरू शकतो. तर ही तीक्ष्णता आहे, ही स्पीड आहे त्याला. तर असा तीक्ष्ण गुण आहे. आणि त्या तीक्ष्ण गुणासोबत जर दुसरा कुठला गुण आला, म्हणजे लसूण आहे, ते लसणामध्ये तीक्ष्णासोबत स्निग्ध गुण आला, तर मरीच्यात जेवढी तीक्ष्णता आहे तेवढी लसणामध्ये तीक्ष्णता आहे, तो पण तीक्ष्णच आहे. पण ते स्निग्ध गुणामुळे मरीचं जसं वृक्ष तीक्ष्ण आहे तसं ते स्निग्ध तीक्ष्ण होतं, आलं लक्षात. पण स्निग्ध गुण हा पृथ्वी आणि आप महाभूताचा परत पडतो, त्यामुळे तेवढी तीक्ष्णता ती त्याच्यात येत नाही.
पित्त माणसाला उष्ण आणि तीक्ष्ण गुण कसे, तेच सांगतो ना की सतत मला घाम येत राहतो, सतत मला गरमच होत असतं, हे उष्ण गुणाने शक्यतो घडणारी संप्राप्ती आहे. आणि मला अचानक काहीतरी खाल्ल्यावर घाम येतो, अचानक मला वेग येतो घामाचा आणि मी खूप ओलाचिंब होतो, ही तीक्ष्ण गुणाची. असंच घडेल असं नाही, मी ही प्रोबॅबिलिटी सांगतो तुम्हाला. त्यामुळे तीक्ष्ण गुणाचं काम लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये वायुतत्व अग्नितत्व आहे, वायुतत्व जास्त आहे, अग्नितत्वही जास्त आहे ॲज कम्पेअर टू उष्ण गुणामधलं अग्नितत्व. अग्नीचाही गुण वृक्ष आहे, पण त्यामुळे जर तीक्ष्णाबरोबर जर स्निग्ध असेल, म्हणजे लसणासारखे कल्प असेल, तर तेवढं त्याचं तीक्ष्णत्व मरीच्यासारखं राहणार नाही, पण ते तीक्ष्णच आहे अशा पद्धतीचं. असे हे गुण आहेत. आता किती बोलायचं त्याच्यावर. ठीक आहे, उद्यापासून आपण हे करूया, काय करूया, वाचन सुरू करूया. तर विचार असे करा, सगळ्या गुणांचे तुम्हाला करता येण्यासारखे विचार, त्याचं तुम्ही पेशंटशी रिलेट करून ते विचार करा. लघुगुण मी कधी वापरणार, जी सात्विक द्रव्य आहे, जी पचणारी द्रव्य ती लघुगुणाची आहेत. जिथे आपल्याला व्याधी आहे आणि जो व्याधी गुरुगुणाने झालेला व्याधी आहे, मग तो प्रमेय असेल, कुठलाही असेल, जो गुरुगुणाने व्याधी झाला, ज्वर असेल, तर तिथे मला लघुगुण वापरावा लागतो. कडूरस हा लघुगुणाचा असतो, तिक्तरस हा लघुगुणाचा असतो. मग तो तिक्तरस मी ज्वरामध्ये वापरतो, असं मी वापरतो म्हणजे आपण वापरतो, अशा पद्धतीचा तो विचार आहेत सगळे. तर संस्कारांनी गुणांतर होतं. म्हणजे गुरुद्रव्य जर ती भाजली, त्याच्यात अग्नी घातला तर ते लघुत्व त्यांना येतं, म्हणजे गुणांतरण पण होतं. असं ते गुरुच राहतं असं नाही है ना. त्यामुळे ते गुणांतर आपण संस्काराने करतो, पाकक्रियाने करतो. किचन जे आहे आपलं घरातलं, ते संस्कार करण्याचं एक ते रूमच आहे, जिथे द्रव्यावर संस्कार केले जातात. अग्नीच्या साहाय्याने. प्रश्न खूपच असणार आहेत. तर अशा सगळ्या द्रव्यांचे विचार तुम्ही करा, त्याच्यातल्या महाभूतांचे विचार करा. द्रव्यगुणशास्त्रात गुण दिलेले आहेत. महाभूतांचे विचार करायचे, द्रव्याचे विचार करायचे, रसाचे विचार करायचे. जे विचार सारखे केल्यानंतर द्रव्य सिलेक्शन करणं फार सोपं होऊन जातं. कल्प सिलेक्शन करणं फार, कल्पना, त्या द्रव्याची कुठली कल्पना वापरायची, हे सगळं सोपं होऊन जातं. आणि कमी औषधात चांगले रिझल्ट देता येतात, कमी द्रव्यामध्ये आपल्याला हे करता येतं. अशा पद्धतीचे विचार तुमचे सिद्धांतिक जास्तच हे असतील, स्ट्रॉंग असतील, तेवढे तुम्हाला पुढचं काम फार सोपं होऊन जातं. 7:15 वाजलेले आहेत. 2 गुण आपण घेतले. अजून काय प्रश्न असतील? एखादा प्रश्न घेतो आता आणि थांबूया. सांद्र गुण जो आहे तो द्रवाच्या विपरीत आहे. म्हणजे विस्कस ज्याला म्हणतो, की घट्ट असं जे प्रकरण आहे त्याच्या विपरीत आहे. त्याच्यामध्ये चलत्व नाही आहे सांद्रामध्ये. आणि जे पार्थिव धातू आहेत त्यांच्यामध्ये तो सांद्र गुण आपल्याला हे करावं लागतो. म्हणजे तो सांद्र गुण तिथे आपण हे करू शकतो, देऊ शकतो. त्याच्यामध्ये त्याच्याने पार्थिवत्व येतं. जे धातू पृथ्वी आप महाभूताचे आहेत, अस्थि धातू सोडून सगळेच येतं, जवळजवळ सगळेच येतात. तर तिथे तो गुण वापरावा लागतो. आता याच्यावर परत, त्याच्यावर सांद्र गुणावर आपण परत खूप बोलू शकतो. आता टीकावाचन करताना आपण एक एक गुण आणि त्याच्या विपरीत असं सगळं बोलूयाच. तुम्ही आता काय करा, मी किती बोलणार आणि तुम्ही किती ऐकणार असा विषय येतो ना. तुम्ही महाभूतांचं काढा. पृथ्वी महाभूत काय काय करतं, आप महाभूत काय काय करतं, असं सगळं वाचायचे. 5 झाले वाचून परत 5 वाचायचे, सारखं वाचा.
नंतर रस वाचा. रस वाचल्यावर तुम्हाला रस कळेल की हा मधुर रस आहे, ह्याच्यात पृथ्वी महाभूत प्रधान आहे, आप महाभूत प्रधान आहे. मग पृथ्वी महाभूताची काय कामं होती, आप महाभूताची काय कामं होती, ती तुम्ही हे करा, विचार करा, चिंतन करायची गोष्ट आहे. आणि नंतर मग गुणांवर या, आणि मग गुणांमध्ये कुठल्या महाभूताचे कुठले गुण आहे ना, असे मग गुणांवर येऊन मग तुम्हाला अजून त्याचं हे येईल. आणि मग द्रव्य. तर ते सोपी गोष्ट आहे, केलं तुम्ही तर होणार आहे कष्ट. अधोग रक्तपित्तामध्ये गुरुद्रव्य उष्ण गुण वाढलेला असेल तर काय काय. आता ह्या गुणांचा विचार शक्यतो तुम्हाला जास्त जी व्याधी ज्याला म्हणतात त्याला त्वचा विकारांमध्ये खूप करावा लागतो. कारण तिथे एक असं चिकित्सा सूत्र नाही, जसं रक्तपित्तामध्ये आहे बाबा की अधोग रक्तपित्तामध्ये वमन करा, प्रतिमार्ग हरण करायचं आहे. तसं त्वचा विकारांमध्ये तुम्हाला अंशांश कल्पनेचा विचार जास्त करावा लागतो, गुणांचा विचार जास्त करावा लागतो. तिथे असं हे नाही की मेन चिकित्सा सूत्र आहे की बाबा वाताचा त्वचा विकार असेल तर ते अभ्यंग करा किंवा तेल लावा, पित्तच असेल तर विरेचन करा, कपडे, हे आहे, कॉमन आहे, पण असं स्पेसिफिक नाही आहे. आणि मग तिथे तुम्हाला अंशांश कल्पना ही तिथे त्या चिकित्सा याच्यातच सांगितलेली आहे. तर तिथे तुम्हाला हे पृथक्करण विचार जे आहेत ते खूप करावे लागतात त्वचा विकारात. म्हणजे हा त्वचा विकार त्याचा उष्ण गुणाने वाढला आहे का, शीत गुणाने वाढला आहे का, खर गुणाने वाढला आहे का, वृक्ष गुणाने वाढला आहे का, चल गुणाने वाढला आहे का, तीक्ष्ण गुणाने वाढला आहे का, हे विचार तिथे करावे लागतात तुम्हाला. आणि मग तिथे ते अतिशय ते प्रकरण विचार करून योग्य होतं. अधोग रक्तपित्त असेल तर वमन सांगितलेलं आहे, पण जर तिथे कल्पच जर वापरायचे असतील तर ऑलरेडी त्याचा पित्त उष्ण गुण वाढलेला आहे त्या रक्तपित्तामध्ये. त्यामुळे तुम्ही गोक्षरासारखी द्रव्य देणं, गुरु गुणद्रव्य उष्ण गुण वाढलेला असेल कसा विचार, तर गोक्षरासारखी द्रव्य देणं, शतावरीसारखी द्रव्य देणं, पृष्णीपर्णी, शालीपर्णी, पृष्णीपर्णी यासारखी द्रव्य देणं. मग त्याचा क्वाथ द्यायची पण कधी कधी गरज नाही पडणार, कारण ऑलरेडी उष्ण गुण वाढलेलाच असतो. त्यामुळे ती द्रव्य लगेच त्याला हे होत असतात. त्यामुळे तुम्ही ती तशी देऊ शकता, क्वाथ स्वरूपातही देऊ शकता, अशा वेगवेगळ्या गोष्टीने तुम्ही ती देऊ शकता. तर ही सगळी द्रव्य सांगितली ती शीतगुणाची, गुरुगुणाची अशी आहेत. आणि ती बरोबर एक्झॅक्टली त्या गुणाला विपरीत गुणाची आहेत, तर तशी तुम्ही द्रव्य सिलेक्शन करू शकता. गुरुगुणाची द्रव्य ही सृष्ट विणमूत्र आहेत, अधोगामिता असते त्यांना, पृथ्वी आणि आपमहाभूताच्या द्रव्यांना. त्यामुळे आणि तीक्ष्ण उष्ण द्रव्यांना ऊर्ध्वगामिता असते. तर असे ते विचार करून तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. प्रश्न काय आता संपत नाहीत. तर विचार तुम्ही करा आणि उद्यापासून आपण टीकावाचन करूया सुरू परत नेहमीप्रमाणे. धन्यवाद.